आजची सुरुवात आपण छान अशा सुविचाराने करूया। काही करण्याची जिद्द असेल ना तर मार्ग आपोआपच मिळतात। चला तर मग आता आपण पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये आपण 2 स्पून साजूक तूप गरम करून घेतला आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हलवत राहायला पाहिजे, जळू नये याची सुद्धा काळजी घ्या। छान याला 10 मिनिट छान असा खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये मी थोडे आवडणारे माझे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहे, ते ॲड केलेत, ते सुद्धा छान रव्यासोबत भाजून घेतलेत। याच्यानंतर आपल्याला गरम दूध अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे। छान असं ढवळत राहायचं, याला गुठळी होता कामा नये। त्याचबरोबर मी अर्धी वाटी गरम पाणीसुद्धा ॲड केलं आहे, याच्यामुळे रवा खूप छान मऊ लुसलुशीत होतो व दाणेदार होतो। नंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर पाणी पूर्ण सुकून गेल्यानंतर आपल्याला 2 चमचे 2 स्पून अशी साखर टाकायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, किती गोड हवा असेल त्याप्रमाणे। व नंतर साखर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 7-8 मिनिट छान असं वाफलून घ्यायचा आहे रवा। त्याच्यानंतर आपला छान असा दाणेदार मऊ लुसलुशीत गोड शिरा तयार होतो। बघा, सुंदर आहे ना।